इंद्रजित सावंत यांना धमकी आलेली आहे। प्रशांत कोरटकर यांच्यावर या प्रकरणी आता बेलतरोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रशांत कोरटकर यांनी धमकी दिल्याची माहिती मिळाल्यानंतर आता बेलतरोडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बेलतरोडी पोलिसांचे 3 वेगवेगळे पथक आता प्रशांत कोरटकराच्या मागावर आहेत। सायबर पोलिसांच्या माध्यमातून प्रशांत कोरटकर याचा शोध सुरू आहे। इंद्रजित सावंत यांना धमकी देण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरवर आता नागपुरातील बेलतरोडी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेत। ज्ञानेश्वर, काय अधिकची माहिती? अगदीच इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरण आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे प्रशांत कोरटकर यांचे पाय जे आहे ते आता अधिक खोलामध्ये जाण्याची शक्यता आहे। कारण की कोल्हापूरमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर काल पुन्हा नागपूरच्या बेलतरोडी पोलीस स्टेशनमध्ये देखील त्यांच्या विरोधामध्ये जे आहे ते आक्षेपार्ह विधान आणि धमकी प्रकरणावर जे आहे ते गुन्हा दाखल झालेला आहे। नागपूरच्या सकल मराठा बांधवांकडून जे आहे हा गुन्हा दाखल एकूणच करण्यात आलेला आहे। आपण पाहू शकतो की आज त्यांच्या विरोधामध्ये नागपूर शहरामध्ये जे आहे ते बाईक रॅली देखील निघणार आहे। तात्काळ त्यांना अटक करा अशी मागणी सकल मराठा बांधव असतील, त्याचबरोबर शिवप्रेमी असतील यांच्याकडनं एकूणच केली जात आहे। आणि प्रशांत कोरटकर जे आहे ते सध्याला फरार असल्यामुळे त्यांच्या शोधासाठी वेगवेगळे पथक देखील वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे ते एकूणच रवाना झालेले आहे। मध्य प्रदेशातील इंदूर असेल, त्याचबरोबर मुंबई अशा ठिकाणी जे आहे ते हे पथक एकूणच रवाना झालेले आहे। मात्र प्रशांत कोरटकर जो आहे तो नागपूरमधून पसार झाला असल्यामुळे अद्यापही पोलिसांना त्याचा शोध जो आहे तो घेता येऊ शकलेला नाही। त्यामुळे प्रशांत कोरटकर नेमका कुठं हा एक प्रश्न जे आहे ते पोलिसांना शिवप्रेमींकडून विचारला जातोय। आणि एकूणच जर पाहायला गेलं तर प्रशांत कोरटकर यांनी सुरुवातीला माध्यमासमोर येऊन सांगितलं होतं की माझा आवाज जो आहे तो मॉर्फ केला होता। मात्र आता शिवप्रेमी आणि सर्वसामान्यांकडून विचारला जातोय की जर हा आवाज मॉर्फ जर केला गेला जर असेल तर पोलीस प्रशासनांना सहकार्य का केलं जात नाही, या ठिकाणी त्याची शहानिशा का केली जात नाही, पसार का झालाय प्रशांत कोरटकर, असा देखील प्रश्न जो आहे तो एका बाजूने विचारला जातोय। आणि सोबतच प्रशांत कोरटकर यांना पोलीस सुरक्षा या ठिकाणी नागपूरमध्ये दिलेली असताना सुद्धा तो इथून गेला कसा, असं म्हणत जे आहे ते पोलिसांच्या देखील कार्यप्रणालीवर कुठे कुठेतरी आता प्रश्नचिन्ह जे आहे ते एकूणच उपस्थित केलं आहे। मात्र कोल्हापूरच्या नंतर नागपूरमध्ये सुद्धा कोरटकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे आता अधिकचे पाय खोलामध्ये प्रशांत कोरटकर यांचे जाण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। जी, धन्यवाद ज्ञानेश्वर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।